पाणी किती प्यावं, कधी प्यावं याबाबत कन्फ्यूज आहात? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा, आयुर्वेद शास्त्रात आत्यंबू पान हा डायबिटीस आणि ओबेसिटीचा हेतू सांगितलेला आहे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उगाचच तांब्याभर पाणी गटगट पिऊच नका. तहान लागली की पाणी प्या, ते पण एका जागेवर बसून शांतपणे त्या भांड्याला तोंड लावून हळूहळू पाणी प्या, असा सल्ला आयुर्वेद शास्त्रात दिला गेलेला आहे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या असं आयुर्वेद शास्त्रात कुठेही वर्णन नाही. माठातलं पाणी पिऊ शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या प्रकृतीनुसार काही आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या वनस्पती पाण्यामध्ये उकळून ते पाणी जेवणाच्या आधी प्यायचं आहे. तेच ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी जेवणानंतर पाणी प्यायचा सल्ला आयुर्वेद शास्त्र देतं. आणि ज्यांना वजन आहे तेच ठेवायचं आहे त्यांनी जेवणात मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता. वयाच्या 60व्या वर्षानंतर मात्र जसं इतर गोष्टी आपण विसरतो तसं पाणी प्यायला सुद्धा विसरू शकतो. तेव्हा मात्र दिवसभरामध्ये आपण 3 ते 3.5 लिटर पाणी पितोय ना, हे आवर्जून बघा आणि त्यानुसार प्रयत्नही करा.